जी आपण आता फुल स्क्रीन जी आकडेवारी पाहिलेली होती आणि प्रत्येक पक्षाला किती जागा सुटू शकतील याचा अंदाज वर्तवलेला होता, कारण आपण एक्झिट पोल्स वरती यावेळेला चर्चा करतोय। मात्र हे एक्झिट पोल आणि येणारी परिस्थिती कसं विश्लेषण कराल तुम्ही या संदर्भात? मला वाटतं आपण सुरुवातीला चर्चेच्या जेव्हा जी चर्चा केली होती त्याचप्रमाणे तुम्ही जो एक्झिट पोल दाखवता तो दिसतोय। इथे कुठल्याही पक्षाला एकदम क्लिअर मेजॉरिटी दिसत नाही आणि जे अशा स्वरूपाची सिच्युएशन येते त्या सिच्युएशन मध्ये जे बंडखोर किंवा इतर म्हणून जे तुम्ही सगळे उमेदवार दाखवलेले आहेत तर त्या उमेदवारांना ऑटोमॅटिकली खूप चांगलं महत्त्व प्राप्त होतं। यावेळेस तुम्ही जर आता मनसेचा उल्लेख झाला, मनसे ज्या पद्धतीने आणि ज्या ताकदीने या निवडणुकीत त्यांनी उतरायचा प्रयत्न केला तर ओव्हरऑल सिच्युएशन ही आधीपासून प्रेडिक्ट केलेली होती अशासारखं वातावरण मला आता दिसतंय। कारण की मनसे कुठल्या दिशेने जाणार होती, म्हणजे तुम्हाला आठवत असेल की मध्यंतरी राज ठाकरेंनी एक स्टेटमेंट सुद्धा केलं की त्यामध्ये ते बोलले की बीजेपीचं सरकार येणार आणि मी सत्तेमध्ये असणार। याचा अर्थ काय, तर ते प्लॅनिंग मध्ये होतं की अशी सिच्युएशन जेव्हा येईल, कारण की लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे महाराष्ट्रातील लोकांचा कल झुकलेला आहे हे एकंदरीत लक्षात आलं होतं भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या नेत्यांच्या। त्यामुळे त्यांनी त्याच वेळेस त्याला काउंटर अटॅक करण्याच्या दृष्टीने पुढची स्ट्रॅटेजी ठरवली आणि मनसे हा नवीन फॅक्टर म्हणून त्यांनी बाजारात निवडणुकीच्या बाजारात आणला असं आपण म्हणूयात। आणि मनसे आल्यामुळे काय होऊ शकतं, तर ठाकरे परिवारातला एक सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीत उतरतोय, जागोजागी भाषणं करतोय आणि स्वतः त्यांच्या फॅमिलीतला एक उमेदवार सुद्धा त्यांनी दिलाय। तर त्याचा परिणाम होऊन उद्धव ठाकरेंची मतं खूप प्रमाणात खाता येऊ शकली असती आणि जर त्यांचे काही 2-4-6 आमदार जर निवडून आले असते तर त्या आमदारांना सोबत घेऊन आणि इतर काही अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापनेच्या दृष्टीने हालचाली करता येण्यासारखी परिस्थिती होती। त्या दृष्टीने मला वाटतं ही खूप प्री प्लॅनिंगने केलेली गोष्ट आहे। या बाबतीत महाविकास आघाडीच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर महाविकास आघाडीला खरंच खूप पोषक वातावरण महाराष्ट्रात होतं। विशेषतः लोकसभा निवडणुकीच्या नंतर त्यांच्यासाठी अत्यंत पोषक जमीन होती। त्यांनी फक्त जे काही मिसकॅल्क्युलेशन्स केलेत, ज्या पद्धतीने सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा विषय काढला आणि हा विषय प्रत्येकाला माहिती आहे की जेव्हा सगळं कोएलिशनचं गव्हर्नमेंट असतं तेव्हा हा विषय सगळ्यात क्रिटिकल असतो। शेवटी तो ठरतो तो फायनली कुठल्याही आकडेवारीवर ठरतो की तुमचे किती आमदार आहेत, तुमचं संख्याबळ कसं आहे आणि त्या संख्याबळानुसार मुख्यमंत्री ठरत असतो। पण जी महाविकास आघाडीची चर्चा सगळी फिसकटत गेली आणि त्यामध्ये मग मिसकॅल्क्युलेशन झाले आणि इतका उशीर उमेदवार फायनलाइज करायला झाला। काही ठिकाणी जर बघितलं तर महाविकास आघाडीने दिलेले काही उमेदवार डमी उमेदवार असल्याचं आपल्याला होतं। काही ठिकाणी बंडखोर त्यांच्याच पक्षातले जे स्ट्रॉंग उमेदवार आहेत त्या परिसरात ते उभे झालेले दिसतात। तर आत्ताची जी सिच्युएशन दिसते एकंदरीत ही खूप डायसी सिच्युएशन आहे। बरोबर आहे। या डायसी सिच्युएशन मध्ये मात्र हे सगळे पक्ष नेमकं काय करणार आहे ते देखील जाणून घेणं गरजेचं आहे। आणि ज्या प्रकारे पक्षनिहाय आकडेवारी आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती लोकशाही मराठी आणि रुद्रच्या एक्झिट पोल संदर्भातली पाहतोय ते जाणून घेत असताना प्रत्येक पक्षाची प्रतिक्रिया आता महत्त्वाची आहे। मला वाटतं रुपाली पाटील ठोंबरे जे आहेत त्यांनी आता प्रतिक्रिया देणं गरजेचं झालेलं आहे, कारण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती जर आपण पाहिलं तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला देखील बऱ्यापैकी जागा त्या ठिकाणी दाखवल्या जात आहेत आणि त्यामुळे महायुती महाविकास आघाडी की मग पुन्हा एकदा हे गणित जुळवण्यामध्ये सर्वच पक्ष मागे लागतील। तुमच्या पक्षाची या क्षणाची प्रतिक्रिया काय रुपालीताई? मुळामध्ये तुम्ही जे आम्हाला दाखवले तर तुमच्या स्क्रीनवर मी आता बघितलं 18 ते मला वाटतं 22 अशा सीट दाखवलेल्या आहेत। तर मी तुम्हाला सांगते की हे बघा सगळेच एक्झिट पोल प्रत्येकाचे अंदाज आहेत। परंतु 23 तारखेला अजितदादांची राष्ट्रवादी ही 35 पर्यंत गेलेली असेल, त्याच्यामुळे या सत्तेतले किंग मेकर हे अजितदादा राहणार आहेत। ते पण का मी तुम्हाला सांगते, कारण का काम करणारा माणूस आणि योजना पोहोचवणारा माणूस हे त्याच्यामुळे महायुतीची लोकसभेला असलेली जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा खूप चांगली परिस्थिती विधानसभेला होती। कारण का लोकसभेला फेक नेरेटिव्ह, खोटं बोलणं, अफवा पसरवणं याच्यामध्ये महाविकास आघाडीची लोक सक्सेस झाली होती, म्हणजे ते यशस्वी झाले होते। त्याच्यानंतर आम्हाला जेव्हा लक्षात आलं की जेव्हा मोदी साहेबांनी 400 पारचा नारा दिलता त्या महाविकास आघाडी म्हणले की जे 400 येणार आहेत संविधानच बदलणार आहेत। जेव्हा महायुतीने विधानसभेच्या या कालावधीमध्ये लोकांना सांगितलं की संविधान कोणाचाही पप्पा बदलू शकत नाही, म्हणजे मराठीत म्हण आहे की कुणाचाही बाप बदलू शकत नाही, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे। त्याच्यानंतर महायुतीच्या योजना या लोकांपर्यंत गेलेल्या आहेत। 2,40,00,000 महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतलेला आहे। अजितदादा हे किंग मेकर ठरतील आणि ते किंग मेकर जर ठरणार असतील तर मुख्यमंत्री पदावरती दावा करणार का या मुद्द्याकडे आपल्याकडे येण्याआधी आपण पर्सेंटेज वाईज असलेलं जे वोट शेअरिंग आहे
त्यावरती आता नजर टाकतोय, कारण एक्झिट पोल मध्ये या घडीची सर्वात मोठी आकडेवारी पाहूयात. भाजप एकूण 23% वोट शेअरिंग. शिंदेच्या शिवसेनेला 11% शेअर मिळण्याची शक्यता वर्तवली जाते, तर दादांची राष्ट्रवादी 7%. बरोबर. काँग्रेस जी आहे तिला 14% जागा किंवा वोट शेअरिंग मिळण्याची जी आहे ती शक्यता आहे. पाठोपाठ उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना 12% शक्यता. तर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 12%, मनसे 2% शेअर मिळण्याची शक्यता आहे. पण पुन्हा एकदा इतरचा जो आकडा आहे, वंचित 3%, तर इतरचा जो आकडा आहे म्हणजे अपक्षचा जो आकडा आहे तो 16%. त्यामुळे या 16%कडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाहीये. पुन्हा एकदा तोच मुद्दा, 95ची पुनरावृत्ती याही निवडणुकीत पाहायला मिळणार आहे का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.